नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं यूट्यूबर आणि शेअर बाजाराचे सल्ले देणाऱ्या रवींद्र भारती आणि इतर तिघांवरती 4 एप्रिलपर्यंत रोखे बाजारामध्ये व्यापार करायला बंदी घातली आहे। तसेच त्यांना 9.5 कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे। त्यांना नियामक उल्लंघनासाठी अतिरिक्त दंड देखील अजून भरावा लागू शकतो। तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी दिग्गज यूट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर रवींद्र भारती आणि त्यांच्या कंपनीवरती 4 एप्रिल 2025 पर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यापार करायला किंवा प्रवेश करायला बंदी घातली आहे आणि त्यांना बेकायदेशीर नफा म्हणून 9,49,00,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे। भारती आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांनी अनोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व्यवसायातून कथितरित्या पैसे कमावले। रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट असं या कंपनीचं नाव आहे। सेबीनं भारती व्यतिरिक्त शुभांगी भारती, राहुल गोसावी आणि धनश्री गिरी या तिघांवरही कारवाई केलेली आहे। सेबीने या महिन्यामध्ये आपल्या अंतिम आदेशामध्ये म्हटलंय की रवींद्र भारती शिक्षण संस्थेनं आपल्या परिसराचा आणि कर्मचाऱ्यांचा वापर करून अनअनुभवी गुंतवणूकदारांना गुंतवणूक सल्ला, व्यापार शिफारसी आणि नोंदणीशिवाय अंमलबजावणीद्वारे सिक्युरिटीज मार्केटमध्ये आकर्षित केलं। सेबीनं रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांना 6% दरानं सध्या व्याजासह संयुक्तपणे 9,49,00,000 रुपयांचं वसूल करण्याचे निर्देश दिलेत। तसेच पुढे 5 संस्थांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आणि 4 एप्रिल 2025 पर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सिक्युरिटीज खरेदी विक्री आणि अन्यथा व्यवहार करण्यापासून सिक्युरिटीज मार्केटशी कोणत्याही प्रकारे जोडल्या जाण्याचा प्रतिबंध करण्यात आलेला आहे। याशिवाय त्यांना गुंतवणूक सल्लागार सेवा देणं किंवा रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड किंवा रवींद्र भारती वेल्थ या नावाखाली गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करणं बंद करावं लागेल जोपर्यंत ते सेबीकडे नोंदणीकृत नसतील। सेबीने नियामक उल्लंघनासाठी 5 संस्थांना 10 लाख रुपये किंवा रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांना राहुल अनंत गोसावी आणि धनश्री चंद्रकांत गिरी यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं यूट्यूबवरती खूप सारे सल्ले देणाऱ्या लोक आहेत, कंपन्या आहेत, परंतु त्यातले सेबीला रजिस्टर्ड किती आहेत तेच आपण पाहावं आणि जे सेबी रजिस्टर असतील अशाच लोकांसोबत आपण कुठल्याही प्रकारचा व्यवहार करावा असं सेबीने सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।